शेतकरी बांधवांनो नमस्कार। कृषी उत्पन्न बाजार समिती मंचर फ्लावर बीट कोबी बाजारभाव गुरुवार दिनांक 17/4/2025 बाजारभाव आणि अवकाढावा पुढील प्रमाणे। आज मार्केटमध्ये बीटची आवक कालच्या तुलनेत 5 ते 10% वाढल्याचे पाहायला मिळत आहे। आवक वाढून बाजारभाव मात्र स्थिरच पाहायला मिळाले। फ्लावरची आवक मार्केटमध्ये स्थिरच पाहायला मिळते। बाजारभाव देखील स्थिरच पाहायला मिळतात। कोबीची आवक मार्केटमध्ये जेमतेमच पाहायला मिळते, परंतु मार्केटमध्ये कोबीची सुपर वकले कमी आहेत। चला तर लाईव्ह बाजारभाव पाहूया। त्याआधी शेतकरी मित्रांनो, आपल्या शेती उद्योग या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। व्हिडिओला लाईक आणि शेअर करा, जेणेकरून आपले बाजारभावाचे व्हिडिओ इतर सर्व शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचतील व त्यांनाही घरबसल्या बाजारभावाची अपडेट समजेल। बाजारभाव प्रति 10 किलो याप्रमाणे। फ्लावर 145 रुपये 10 किलो, 145 रुपये 10 किलो। व्हरायटी कोणती हो? 764 नंबर व्हरायटी, 145 रुपये 10 किलो। फ्लावर 30 रुपये 10 किलो, 30 रुपये 10 किलो। हलका आहे वक्कल, 30 रुपये 10 किलो झालं आहे। चिडे वकलाचा 30 रुपये 10 किलो। फ्लावर 100 रुपये 10 किलो, 100 रुपये 10 किलो वक्कल झाले। हलका आहे वक्कल, 100 रुपये 10 किलो। फ्लावर 40 रुपये 10 किलो, 40 रुपये 10 किलो बदला आहे। फ्लावर 140 रुपये 10 किलो, 140 रुपये 10 किलो। फ्लावर 140 रुपये 10 किलो, 14 रुपये किलो। फ्लावर 140 रुपये 10 किलो, 140 रुपये 10 किलो झाले। 764 नंबर व्हरायटी 140। फ्लावर 120 रुपये 10 किलो, 120 रुपये 10 किलो। गावरान फ्लावर 120 रुपये 10 किलो। फ्लावर 130 रुपये 10 किलो, 130 रुपये 10 किलो। फ्लावर 120 रुपये 10 किलो, 120 रुपये 10 किलो। फ्लावर 140 रुपये 10 किलो, 140 रुपये 10 किलो। फ्लावर 161 रुपये 10 किलो, 161 रुपये 10 किलो। फ्लावर पाहू ना किती डाग येतो? 100 डाग येत। 161 रुपये 10 किलो झाले। व्हरायटी कोणती हो? 764 व्हरायटी। कितवा तोडा आहे? तिसरा तोडा। ओके दादा नमस्कार। फ्लावर आणल्या होत्या? हो। काय भाव झाला? 151 रुपये 151 रुपये 10 किलो, 15 रुपये किलो। कोणती व्हरायटी आहे? 764। 764। किती डाग आहेत? सगळे आपले 83 जागे। 83 डाग आहेत। कितवा तोडा आहे? तिसरा तोडा आहे। किती लागवड सगळी? लागवड किती आहे? लागवड सगळी एकरभर लागवड आहे। एकरभर। कोणतं गाव तुमचं? शेलपिंपळगाव। नाव काय? तुषार सोपान गुजर। फ्लावर 151 रुपये 10 किलो। धन्यवाद। फ्लावर 141 रुपये 10 किलो, 141 रुपये 10 किलो। 764 नंबर व्हरायटी 141 रुपये 10 किलो। आपल्याला कर ना। फ्लावर 111 रुपये 10 किलो, 111 रुपये 10 किलो। हायब्रिड 111 रुपये 10 किलो। माऊली नमस्कार। नमस्कार। काय आणलं होतं मार्केटला? फ्लावर आणली होती। काय भाव झाली? 165 रुपये। 165 रुपये 10 किलो। कोणती व्हरायटी आहे? 764। 764। कोणतं गाव आपलं? लांडेवाडी। कितवा तोडा आहे? काय चौथा तोडा आहे। चौथा तोडा आहे। किती डाग आहेत आज? 153। 153 डाग आहेत। किती आहे लागवड सगळी? 70,000 गाडी। 70,000 गाडी आहे। 70,000 गाडी ड्रिपला आहे का पाटपाण्याला आहे? पाटपाण्यावरती 70,000 गाडी। किती रानात बसली? 3.5-4 एकर। 3.5-4 एकर मध्ये 70,000 गाडी बसली। रोप काय भाव नेली होती? रोप अनुप शेटकाळेच्या नर्सरीवरून 85 पैसे भाव। 85 पैसे रेट नेली होती। किती दिवसात निघाले? ते 55 दिवसात हार्वेस्टिंगला चालू झालं। 55 दिवसात हार्वेस्टिंग काढणी चालू झाली। किती डाग जाईन बरं?
70,000 गाडीला. 1100च्या दरम्यान जाणं अपेक्षित आहे. आता 700 गेले. हां हां. 400, 350, 400 जाते. ॲव्हरेज काय बसून गाड्याचं साईज वजन? साईज 800 ग्रॅमपासून तर 1 किलोपर्यंत बसेल. किलोपर्यंत. काय नाव आपलं? अजिंक्य शेवाळे. फ्लावर 165 रुपये 10 किलो, 764 नंबर व्हरायटी. धन्यवाद. शेतकरी मित्रांनो नमस्कार. कृषी उत्पन्न बाजार समिती मंचर किंवा दिनांक 17/4/2025 फ्लावर बाजारभाव आणि आवक आढावा. आज मार्केटमध्ये फ्लावरची आवक कालच्या तुलनेत 5 ते 10% वाढल्याचे पाहायला मिळाले, परंतु आवक वाढून देखील बाजारभाव स्थिरच राहिले. फ्लावरची सुपर VIP वक्कल असतील तर 150 ते 165 रुपये दरम्यान सुपर VIP फ्लावरच्या बाजारभाव निघाल्या. सुपर VIP फ्लावरचे वकले मार्केटमध्ये सिलेक्टेड 5 वकले 150 ते 160 रुपयाच्या दरम्यान झालेले आहेत. बाकी मिडियम क्वालिटी फ्लावर असतील तर 130 ते 140 या दरम्यान मिडियम क्वालिटीचे फ्लावर झालेले आहेत. त्यानंतर हलक्या फ्लावर असतील तर 100, 110, 120 या दरम्यान हलक्या फ्लावरच्या बाजारभाव निघालेले आहेत. बाकी बदला फ्लावर 50 ते 60 रुपये या दरम्यान बदला फ्लावरचे बाजारभाव निघालेले आहेत. धन्यवाद. बीट 80 रुपये 10 किलो. 80 रुपये 10 किलो बीट. 8 रुपये किलो. 140 रुपये बीट. 140 रुपये 10 किलो. 140 रुपये 10 किलो. पाहू ना काय भाव झाले बीट? काय भाव झाले बीट? 200 रुपये. मीडियम किती आहेत बॅगा मीडियमच्या? 10 बॅग आहेत आपल्या. गोळा बुगी बदला होता का? काहीच नाही, अजिबात आपण बदलाच होऊन नाही देत मालाचा. 2.5 महिन्यात या ठिकाणी बीट काढलेलं आहे. 2.5 महिन्यात काढले का? ते विरळून काढले का सर? विरळून नाही, विरळूनच काढतो मी. आता जवळजवळ माझं 3ऱ्या वेळेस विरळतोय मी. अजून माझे जवळजवळ 3 डबे लावले होते मी आणि त्या ठिकाणी 3 डब्यांचं माझे 45 कट्टे गेलेले आहेत. अजून 40 कट्टे माझे त्या वावरात भरतील. आणि दुसरा देखील प्लॉट माझा लालिमा ही व्हरायटी लावायची. प्रत्येक शेतकऱ्याला माझं आव्हान आहे का लालिमा ही व्हरायटी लावायची आणि या लालिमा व्हरायटीचेच पैसे होतात. आणि अजून काही माल पण माझा दुसरा पण प्लॉट आहे, त्याच्यात देखील 90-100 कट्टे माझे जाणार आहेत. कुठलं गाव तुमचं? गाव निमगाव सावा. अगदीच ते राजेशाही भीमाशंकर ढाबा जो असेल लिंबगावच्या अलीकडं, तो माझ्या बंधूंचा आहे. आम्ही काय नाव आपलं? माझं नाव दत्तात्रय हातकरी. आता हे जे बीट आणले आज 200 झाले, याची व्हरायटी कोणती आहे? लालिमा. लालिमाचं आहे का? कितव्या हाताचं बीट आहे? कितव्या हाताचं बीट आहे? 3ऱ्यांदा तोडा चालू आहे. 3ऱ्यांदा तोडा चालू आहे. तोडे झाले म्हणजे दोन वेळा विरळलं होतं, परत 3ऱ्यांदा विरळलंय. पण माल बादला अजिबात निघत नाही. 200 रुपये झाले आज. काल होती का? काल नव्हती. आज आणलं. उद्या परत 9-10 बीट असतील माझे. आज किती आहे मीडियम? आज हे 10 आहेत. एकच साईज, एकच व्हरायटी. ओके. बीट 200 रुपये 10 किलो. 49 दिवसात बीट काढायची म्हणजे काढायची. ओके. धन्यवाद. 1.5-2 महिन्याच्या आतमध्ये ही बीट काढलीच पाहिजे. ओके. लय गोळा. पाहू ना काय भाव झाला बीट आपली? 130 रुपये. 130 रुपये. मीडियम आहे ना? 130 झाले ना? हे 130 झाले. 130 झाले. गोळा बुगी बदला होता का? होता ना. काय भाव झाला तो? बोली झाली 50 रुपये. आणि गोळा झालाय 70 का 80 रुपये. ₹70 रुपये. बियाची व्हरायटी सांगता येईल का तुम्हाला? सकट आहे. सकाटाचं आहे का? आजच आणलंय का काल होतं? नाही, आजच आणले. आज पहिल्यांदा चालेल का? गाव कुठलं? मांजरवाडी. नाव काय? प्रकाश गांडूळ. बीट 130 रुपये 10 किलो. धन्यवाद. पाहू ना आपलं काय भाव झालंय बीट? आपलं काय झालंय बीट? 140. कोणती व्हरायटी आपली? सकाटाची. याचे ना बीट आपलं 140 झाले. थोडी जरा मुळी जाड आहे का? दुसऱ्या हाताचं आहे काय? रान थोडं भुरकट आहे का काळवट आहे? 3 महिन्याचं झालंय का? बाजार नसल्यामुळे लेट. काय नाव आपलं? निखिल. गाव कुठलं? मांजरवाडी. गोळा होता का? तो काय झाला? 85 रुपये. आणि हे मीडियम 140 झाले. ओके. धन्यवाद. पाहू ना काय भाव झालात बीट? पाहू ना काय भाव झालात बीट? 200 रुपये. मिडियम आहे ना? किती गुण आहेत मिडियमच्या? गोळा बुगी होता का याच्यातला? नाही आणलं का? हे 200 रुपये झाले. 5 पहिल्यांदा आणले का? काल परवा होतं.
पाहिलं कोणतं गाव? खेड टाकळकरवाडी. नाव काय? बियाची व्हरायटी कुठली आहे? लालिमाचं आहे. किती डब्याचं पीठ आहे सगळं? 10 डब्याचं आहे. किती दिवसात काढलंय? पावणे 2 महिने काढले. आता उद्या राहतील का? रोज चालू होते ना. ओके. बीट 200 रुपये 10 किलो. धन्यवाद. तर मित्रांनो नमस्कार. कृषी उत्पन्न बाजार समिती मनसर गुरुवार दिनांक 17/4/2025 बीट बाजारभाव आणि आवक आढावा. बीटची आवक आज मार्केटमध्ये कालच्या तुलनेत 5 ते 10% वाढल्याचे पाहायला मिळते. आवक वाढून बाजारभाव मात्र स्थिरच पाहायला मिळतात. सुपर VIP बीट असेल तर 180 ते 200 रुपयापर्यंत बाजार निघाले, परंतु मार्केटमध्ये 180 ते 200 रुपयाची 2 ते 3 वक्र झालेले असतील. बाकी बीटचे बाजारभाव 130, 140, 150 ते 160 या दरम्यान इतर बाकी बीटच्या बाजारभाव निघालेले आहेत. हलक्या क्वालिटी बीट असेल तर 90 ते 100 रुपयापर्यंत बाजारभाव निघालेले आहेत. गोळा बीट असेल तर 70 ते 80 रुपये बाजारभाव निघालेले आहेत. गोळा बीटमध्ये देखील बाजारभाव वाढलेले आहेत. बुगी बदला 30 ते 40 रुपये बाजारभाव निघालेले आहेत. धन्यवाद. कोबी 40 रुपये 10 किलो. 40 रुपये 10 किलो. नारळ गड्डा आहे. 700-800 ग्रॅम ते 1 किलो साईज. 700-800 ग्रॅम ते 1 किलोपर्यंत साईज आहे. 40 रुपये 10 किलो झालं. युरो2 व्हरायटी नारळ गड्डा आहे. कोबी 35 ते 40 रुपये 10 किलो. डॉलर व्हरायटी आहे. 35 ते 40 रुपये 10 किलो चालू आहे. कोबी 35 रुपये 10 किलो. कोबी 35 रुपये 10 किलो.